नमस्कार मित्रांनो आता आपण आलेले आहे आंबेगाव तालुक्यातील थोरंदळे या गावामध्ये. मित्रांनो, भव्य बैलगाडा शर्यत जय हनुमान मंदिर जीर्णोद्धारानिमित्त 2020 निमंत्रित बैलगाडा शर्यत 18 आणि 19 तारखेला थोरंदळे या घाटात होणार आहे. मित्रांनो, आज घाटात आलेलो आहे. आज आपल्याला इथं यात्रा कमिटी भेटलेली आहे. गाडा मालकांना काय नियमावली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय द्या. मी प्रवीण विश्वासराव, थोरांदळे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. हनुमान केसरी बैलगाडा 2020 भव्य शर्यत आयोजित 18 जुलै आणि 19 जुलै 2026 रोजी संपन्न होणारा हा बैलगाडा शर्यतीचा भव्य दिव्य हा स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण भव्य दिव्य घाटाची तयारी जी करीत आहोत आणि या तयारीच्या निमित्ताने सर्व गाड्या मालकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून आजची ही बाईट आपण तयार करत आहोत. 18 आणि 19 तारखेला यात्रा आहे. यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे सांगा. पहिला आमंत्रित या ठिकाणी 2020 बैलगाडा शर्यत आपण आयोजित केली आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये असे 2 बक्षिसाचं या ठिकाणी नियोजन केलं आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षीस फळीफोडमध्ये जे आहेत ती प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी प्रथम क्रमांक फळीफोडसाठी 11,000 रुपये, द्वितीय क्रमांक फळीफोडसाठी 7,000 रुपये. फळीफोड चषक या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे घाटाचा राजा हा 11,000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आले आहे. आणि हे बक्षीस जे आहे ते 2 दिवसाच्या वितरणामध्ये दिलं जाईल, विभागून दिलं जाईल. याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यावी. पहिल्या दिवशी किती गाड्या धावणार, दुसऱ्या दिवशी किती? पहिल्या दिवशी आपण बरोबर 6:30 वाजता या ठिकाणी पहिला गाडा रॅकमध्ये घालणार आहे आणि 7 वाजता पहिला गाडा घाटामध्ये जुंपला जाईल. आणि दिवसभरामध्ये आपण 250 गाड्यांचं नियोजन या ठिकाणी पहिल्या दिवशी पळवण्याचं नियोजन केलेलं आहे. काय राहील गाडा मालकांना नियमावली आपल्याला? या ठिकाणी गाडा मालकांना नियमावल्या एवढेच राहील. 1 ते 10 गाडे सर्व टोकन प्रमाणे गाडे घेतले जातील. 1 ते 10 ते 12 पर्यंत आपण सहकार्य करू. 12च्या नंतर 9 नंबरचा टोकन जर आला तर तो घेतला जाणार नाही. त्या गाड्या मालकाचा आम्ही यथोचित छाल श्रीफळ देऊन सन्मान करू, परंतु तो गाडा 12च्या टोकनच्या नंतर 9 नंबरला संधी दिली जाणार नाही. तुम्ही 12 नंबर पर्यंत 1 ते 12 पर्यंत त्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट करू नक्कीच, परंतु 13व्या नंबरला जर 9 नंबर आला तर त्या ठिकाणी आपण गाडा घेणार नाही. याची गाड्या मालकांनी नोंद घ्यायची. वेळेत उपस्थित राहायचं आणि सहकार्य करायचं. कांड्याची अट कशी राहील? कांड हे 70 फुटावरून सोडलं जाईल पहिल्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये 60 फुटावरनं कांड सोडलं जाईल. याची गाड्या मालकांनी नोंद घ्यायची. रॅकचं नियोजन कसं राहील तुमचं? रॅकचं जे नियोजन आहे आपण बरोबर 6:30ला पहिला गाडा रॅकमध्ये घेणार आहोत आणि 7 वाजता या ठिकाणी पहिला बारी झुकली जाईल. याची गाडी मालकांनी नोंद घ्यायची. रॅकवरती आपण टोकन पद्धतीने 1 ते 12 हे टोकन सिरियल प्रमाणे म्हणजे असं साखळी पद्धत राहील. 1 ते 12 टोकन पर्यंत त्यामध्ये ऍडजस्टमेंट ठेवली जाईल. एखादा दुसरा गाडा पुढे मागे झाला तर ऍडजस्टमेंट ठेवू, परंतु 3 नंबरचा टोकन जर 13 नंबरच्या टोकनला आला तर तो घेतला जाणार नाही. 12च्या आतमध्ये जर आला, उदाहरणार्थ 10 नंबरला आला, तर तो आपण गाडा त्यावेळेस आतमध्ये घेऊ. आणि जर गाडा थोडासा लेट झाला त्या गाड्या मालकाचा आपण नक्की या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून सन्मान करू.
धावपट्टी कशा प्रकारे आहे तुमची, आळ वगैरे? आळ अत्यंत उत्तम आहे. आळ्याचं सुंदर काम केलं आहे. धावपट्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणारच आहोत. धावपट्टीमध्ये एकदम परफेक्ट नियोजन केलं आहे. गाडा मालकांना यथोचित त्या ठिकाणी जे साजेल असा घाट आपल्याकडे तयार आहे. थोरंदळे घाटामध्ये येण्यासाठी मार्ग कसे सांगा? मंचर बेल्ला रोड जो आहे त्या रोडवरनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श मॉडेल स्कूल या ठिकाणावरून रस्त्याचं नियोजन आहे. रस्ता या ठिकाणी 2 गाड्या सहजासहजी पास होतील एवढ्या रुंदीचा, एक 15 ते 16 फूट रुंदीचा आमचा रस्ता घाटाकडे येण्यासाठी उपलब्ध आहे. आणि प्रशस्त असं या ठिकाणी बैल बांधण्यासाठी, पार्किंगसाठी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. पावसाचं वातावरण आहे, पाऊस वगैरे जर झाला तर त्यावर कसा निर्णय घेतला? नक्कीच या ठिकाणी निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. निसर्गाच्या 100% साथ मिळेल असा एक अंदाज आहे. वातावरणाचा अंदाज थोडासा जाणवतोय. आणि जर निसर्गाचा काही प्रॉब्लेम आला तर जे गाडे आपण त्यावेळेस योग्य तो निर्णय त्या क्षणी आपण नक्कीच घेऊया. गाडा कमिटीच्या चर्चा विनिमय करून गाडे मालकांचा विचार लक्षात घेऊन त्या गोष्टीला आपण नक्कीच निर्णय घेऊ. आकर्षक बारीसाठी काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे आकर्षक बारीसाठी भव्य दिव्य असं चषक आहे. साधारणपणे 8 ते 9 फूट उंचीचं आपण ते चषक देणार आहोत भव्य आकर्षक घाटाच्या महाराजासाठी. आकर्षक महाराजासाठी. हो. आकर्षक बारीसाठी काय? 5,000 रुपये. 5,000 रुपये. आणि ट्रॉफी सौजन्य त्या ठिकाणी. 20 फुटावर नाही का बक्षीस? 20 फुटावरून ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5,000 रुपयाचं. लांबून जे गाडा मालक येणार आहे त्यांच्यासाठी काय आव्हान राहील आपल्याकडून? नक्कीच लांबून येणाऱ्या गाडी मालकांना या ठिकाणी एक विनम्र विनंती असेल, आपण वेळेत निघला तर 100% या ठिकाणी वेळेत पोहोचाल. आपल्या सहकार्यातून 250 गाड्या या ठिकाणी पळवला जाईल. आणि तुम्ही सहकार्य केलं तर ते अशक्य नाही. कुणी गाडा मालक म्हणून गाडी पंक्चर झाली, माझा बैल राहिला, मला ट्रॉफिक लागलं, अशा कुठल्या प्रकारच्या त्या ठिकाणी कारण ऐकली जाणार नाही. तुमचं सहकार्यानेच हा भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तुम्ही वेळेत आला तर 250 गाड्या पार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी योग्य वेळेत संपन्न होईल. आणि तुम्हीच जर लांबून येणाऱ्या गाड्याने उशीर केला तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमचं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे. आणि तुम्ही जर लेट झाला तर कुठल्या प्रकारची तुमची तक्रार आम्ही ऐकणार नाही. तुमचा यथोचित सन्मान करू. आणि तुम्हाला त्या ठिकाणी जे सर्वसामान्य गाड्या मालकापासून तर मोठ्या गाड्या मालकापर्यंत एकच नेम लागू राहील. गावचा असू, बाहेरचा असू, लांबचा असू. स्वप्नील शेठ नमस्कार. नमस्कार. कशा प्रकारे तुमची यात्रा कशा प्रकारे पार पडेल सांगा थोडक्यात. नाही, यात्रा ही अत्यंत उत्कृष्टपणे पार पडन. सर्वतोपरी गाडी मालकांना देखील आम्ही सहकार्य करणार आहे. यात्रा ही 2 दिवसाची 2020चं पहिल्यांदा त्या ठिकाणी आमच्या ग्रामदैवत हनुमंत महाराजांचा जीर्णोद्धाराचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की आपल्या हनुमंत महाराजांच्या जीर्णोद्धाराचं, मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. त्या निमित्तानं एक भव्य दिव्य अशी 20ची शर्यत, बैलगाड्यांच्या शर्यती आपण या ठिकाणी भरवाव्यात. या निमित्तानं ही हनुमान केसरी जे आम्ही नाव दिलेलं आहे, जय हनुमान केसरी या यात्रेला, ही 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 जुलै रोजी अत्यंत दिमागदार वातावरणामध्ये, नैसर्गिक वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये एक चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशी मला एक अपेक्षा आहे. कोणकोणते गाडा मालक इथं येतील पाहायला भेटेल? म्हणजे जवळपास माझ्या माहितीनुसार तुम्ही जर टोकनची PDF ची यादी जर पाहिली असेल तर सर्व नामांकित गाडे मालक त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी टोकन घेतलेलं आहे. सर्वजण या ठिकाणी येणार आहेत अशी जवळपास पूर्वकल्पना सुद्धा त्यांनी सर्वांनी दिलेली आहे की आम्ही नक्कीच थोरांदळे घाटामध्ये हनुमान केसरीच्या निमित्तानं आमचे बैलगाडे या ठिकाणी धावण्यासाठी घेऊन येणार आहेत अशी त्यांनी स्वतःहून या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. आपण प्रत्येक घाटात असतात, यात्रा ही अतिशय पारदर्शक पार पडतात. ही यात्रा कशी होईल? नक्कीच आमचा तरी असा प्रयत्न राहील की आता सध्या संपूर्ण पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये एका यात्रेची सर्वत्र चर्चा आहे आणि ती म्हणजे आपल्याच आंबेगाव तालुक्यातील एक उद्योजक प्रितेश शेडतुमाळे यांची सुलतान झेंडा केसरीची ज्या पद्धतीने यात्रा झाली, अगदी त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून एक चांगल्या पद्धतीची शिस्तबद्ध यात्रा या ठिकाणी करणार आहोत. एवढंच मी या ठिकाणी सांगतो की आपण नक्कीच एक चांगल्या पद्धतीची एक तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये या हनुमान केसरी यात्रेचं नाव त्या ठिकाणी नक्कीच उज्ज्वल करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. टायमर किती मिनिटाचा राहील पहिली फेरी आणि फायनलच्या? कंपल्सरी हा पहिल्या फेरीसाठी टायमर हा 3 मिनिटाचा राहील. याची सर्व गाडे मालकांनी नोंद घ्यायची. आणि गाडे हे ज्या पद्धतीने टोकन आहे, जवळपास 220 गाडे हे पाहुणे मंडळींचे गाडी आहेत आणि 20 गाडे मालक हे गावचे आहेत दररोजचे. असे 240 आणि 10 गाडे हे फायनल साठी ग्राह्य धरले जाते. असे 250 गाड्या या ठिकाणी आपल्याला एका दिवसाला पळवायचे आहेत आणि त्यानुसार हे नियोजन राहील. आताच मागाशी प्रवीण भाऊंनी सांगितलं आणि ग्रामस्थांनी एक निर्णय घेतलाय की बरोबर सकाळी 6:30 वाजता या ठिकाणून रॅक चालू केला जाईल.
7 वाजता कंपल्सरी 1 नंबर टोकन या ठिकाणी धावपट्टीवरून धावला जाईल. गाडे मालकांना माझी या निमित्ताने एक विनंती आहे की ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तालुक्याच्या ज्या अखिल भारतीय संघटनेने किंवा जिल्ह्याच्या अखिल भारतीय संघटनेने जो एक नियम केलेला आहे की 1 ते 10 गाडा मालकांसाठी एक बोनस टाइम दिलेला आहे. 1 नंबर गाडा जर त्या ठिकाणी धावपट्टीवर पळाला आणि 2 नंबर गाडा आला नाही तर त्याला 12 नंबर गाड्यापर्यंत आपण संधी दिली जाते. म्हणजे 10 गाड्यांचा जो बोनस टाइम आहे तो त्या ठिकाणी दिला जातोय. मग माझी गाडी मालकांना एक विनंती आहे, जर 10 गाड्याच्या नंतर आपला गाडा या ठिकाणी आला तर यथोचित आपला सन्मान केला जाईल. याची आपण सर्व नोंद घ्या. एक टायमामध्ये वेळेमध्ये येण्याची आपण सर्वांनी एक प्रयत्न करायचा आहे, हीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. घड्याळावर आणि निशाणावर कोणाचं कामकाज दिसून जातं? घड्याळावर आणि निशाणावरती तुम्हाला नक्कीच दोन्ही सुद्धा एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये नामांकित घड्याळ मास्टर आहेत, जिल्ह्यातील नामवंत निशाण मास्तर आहेत. हे दोन्ही या ठिकाणी कार्यरत असणार आहे. ते उद्या तुम्हाला या ठिकाणी घाटामध्ये आल्याच्या नंतर कळेलच की निशाणावरती कोण आहे आणि घड्याळावरती कोण आहे. कारण दोनही मान्यवर असे तब्बल मान्यवर आहेत. त्यांचा निर्णय म्हणजे आपण म्हणतो की पत्तर की लकीर आहे, त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी निर्णय आहे. दोनही त्या ठिकाणी चाणाक्ष घड्याळ मास्टर आहेत, चाणाक्ष निशाण बहादर आहेत. याची आपण सर्व नोंद घ्यायची. फायनल साठी काय काय बक्षीस आहे आपल्याकडे? फायनल साठी 1 ते 10 नंबर फायनल साठी या ठिकाणी बक्षीस आहेत. त्यामध्ये 1 नंबरला 51,000 रुपये, 2 नंबर साठी 41,000 रुपये, 3 नंबर साठी 31,000 रुपये, 4 नंबर साठी 25,000 आहे, 5 नंबर साठी 21,000 आहे, 6 नंबर साठी 15,000 आहेत, 7 नंबर साठी 11,000 आहे आणि 8, 9 आणि 10 नंबर फायनल पर्यंत प्रत्येकी 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. फायनल कशी दिली जाणार आहे आपल्याला? फायनल ही 2 दिवसामध्ये विभागून सेपरेट दिली जाईल. म्हणजे की पहिल्या दिवसाचे 10 गाड्या आणि दुसऱ्या दिवसाचे 10 गाड्या असे 2 दिवस मिळून विभागून दिली जाईल फायनल. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी अशोक सीताराम पुंडे. कशा प्रकारे एक यात्रा पार पडेल तुमची सांगा पहिल्यांदा. यात्रा ही चांगल्या पारदर्शकपणे पार पडेल. काय राहील गाडा मालकांना आव्हान आपल्याला? गाडा मालकाने वेळेत येणं आणि गाड्या टोकन पद्धतीने होणार आहे. 12 नंबरचा 8 नंबर पळणार नाही, 8 नंबरचा 12 नंबर पळणार नाही. गाडा मालकाने एकच विनंती आहे की सगळ्यांनी वेळेत यायचं आणि वेळेत आपला गाडा पळवायचा. टोकन निघून गेल्यानंतर कुणाला संधी भेटणार नाही. कारण आम्हाला या ठिकाणी 250 गाडा पळवायचा आहे पहिल्या दिवशी. त्यामुळं गाड्या मालकांना एकच विनंती आहे की आपण वेळेत यायचं आणि वेळेत आपला गाडा पळवून जायचं. टोकनवर नाव कशा प्रकारे राहतील, कसं काय नाव पुकारलं जातं? टोकन जे नाव पहिल्यांदा दिले ना ते नाव कंपल्सरी पुकारलं जाईल. टोकन बदली केला काय केलं तर नाव तेच राहणार. जे तुम्ही आम्हाला टोकन लिस्टला नाव दिले ना तेच नाव पुढे आम्ही पुकारणार आहे. आणि जुगलबंद्या किती असू द्या त्याची काही घेणं देणं काय, फक्त हे लयतले 2 नाव पुकारले जातील. त्याच्या व्यतिरिक्त 4 नाव पुकारले जाणार नाही. आणि टायमर 3 मिनिटाचा, 3 मिनिटाच्या पुढे गेला तो गाडा पाहत त्याला काय परत संधी भेटणार नाही. त्यांनी अपेक्षा पण करायची नाही. कारण आम्हाला 250 गाडा पळवायचा आहे. आणि बीर केल्यावर टायमर चालू होणार आणि टोकन अजिबात कुठल्याही प्रकारची खाडाखोड चालणार नाही. आणि ज्या गाडा मार्गाला वेळेत यायला जमणार नाही त्यांनी आम्हाला आधी कळवलं तरी चालेल. आम्ही त्यांची टोकन फी मागे देण्याची तयारी सुद्धा आहे. सेकंद कसे धरले जाणार आहे? सेकंद 12 आणि 12.5, काटा 12, त्याच्या पुढं जे होईल ते 12:50 पर्यंत.